झी 24 तास एक पाऊल पुढे। शिर्डीमध्ये 150 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या साई आश्रमचं पुढच्या महिन्यात उद्घाटन होणार आहे। साईबाबा मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर उभारण्यात आलेल्या या आश्रमामध्ये 1556 खोल्या आहेत। विशेष म्हणजे भाविकांना ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे। चेन्नई येथील साई भक्त केवी रमणी यांनी साई आश्रमाच्या उभारणीसाठी लागणारे सुमारे 125 कोटी रुपये साई संस्थानला दान दिलेत। संस्थानने या प्रकल्पासाठी सुमारे 40 कोटींची जमीन विकत घेतली आहे। 12 इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या आश्रमात सुमारे 10,000 भाविकांची निवासाची व्यवस्था होऊ शकणार आहे। प्रकल्पाच्या दुसऱ्या भागात भव्य सभागृह आहे, त्यात 5,000 भाविक सामावले जाऊ शकतील। शिर्डीत येणारा मध्यमवर्गीय भक्त हा साई संस्थानच्या निवास व्यवस्थेत राहणं पसंत करतो, त्यामुळे साई संस्थानकडे असलेली निवास व्यवस्था नेहमीच कमी पडते। हीच अडचण पाहून 3 वर्षापूर्वी चेन्नईचे साई भक्त केवी रमणी यांनी साई संस्थानला निवास व्यवस्था उभारून देण्याची तयारी दर्शवली होती। दानशूर भक्तांच्या देणगीतून तयार झालेला साई आश्रम प्रकल्प 2 यात सुमारे 12 3 मजली टॉवर उभारण्यात आले आहेत। राष्ट्रपतींच्या हस्ते 16 नोव्हेंबरला या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। साई आश्रम 1 और 2 शुरू करने का हमारा प्रयत्न है। जितना जल्दी शुरू हो जाएगा हमारा प्रयत्न रहेगा कि जल्दी से जल्दी शुरू हो। 12 इमारतीमध्ये एकूण 192 मोठे हॉल तयार करण्यात आले। शिर्डीला सहकुटुंब येणाऱ्या साई भक्तांना याचा मोठा फायदा होणार आहे। दोन्ही प्रकल्पासाठी वेगवेगळी आरक्षण व्यवस्था उभारण्यात आली आहे। या ठिकाणी भोजन हॉलची ही उभारणी करण्यात आली आहे। झी 24 ताससाठी प्रशांत शर्मा, शिर्डी। झी 24 तास एक पाऊल पुढे।